सीएमच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट समोर आली असून चाहते काळजीत पडले आहेत। दरम्यान उपचारासाठी टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी थेट राज्य शासनाला ईमेल करून सीएमच्या प्रकृतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे। गेल्या काही वर्षात सीएमने सगळ्यांनाच लळा लावला आहे। आपल्या अधिकार क्षेत्रावर राज्य करण्याची त्याची पद्धत, आपल्या अधिकार क्षेत्रात कुणालाही प्रवेश करू न देण्याचा बाणा, इतरांनी ते अधिकार क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न केल्यास त्याच वेळी त्याला त्याची जागा दाखवून देण्याची धाडसी पद्धत, चाहत्यांना सहज सामोरे जाण्याची सवय, अशा एक ना अनेक बाबींमुळे सीएमने अल्पावधीतच आपल्या सभोवताल गोतावळा निर्माण केला। मात्र जसे चाहते असतात तसेच शत्रूही असतात आणि अशा शत्रूंचा सामना करताना अनेकदा सीएमच्या जीवावर देखील बेतले आहे। यावेळी प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे। मात्र व्यवस्थापनाकडून सीएमच्या प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे चाहत्यांमध्ये चांगलाच रोष आहे। इतकेच नाही तर व्यवस्थापन सीएमच्या मृत्यूची वाट बघत आहेत का, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केलाय। तर हे सीएम कोण आहे पाहूया या खास वृत्तात। हे सीएम दुसरे तिसरे कोणी नसून मोगली आणि बजरंग या दोन वाघांसह इतर प्रभावी वाघांना आव्हान देत एका विशाल प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापित करणारा, तसेच आपल्या अधिवासासाठी ब्रह्मा या वाघाला यमसदनी धाडणारा छोटा मटका आहे। ब्रह्मा आणि छोटा मटकामध्ये झालेल्या लढाईत ब्रह्माचा मृत्यू झाला तर छोटा मटका गंभीररित्या जखमी झाला होता। त्याच्या पायाला मोठा चिरा पडून सातत्याने त्यातून रक्त वाहत होते। तेव्हा उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्याऐवजी निसर्गावर सोपवण्यात आले होते। मात्र एका वृत्तपत्राच्या बातमीनंतर तसेच CTVच्या व्हायरल वृत्तानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले। यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे वाटत असतानाच आता त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे। छोटा मटका गुरे मारत उद्यानाच्या सीमेभोवती फिरत असताना त्याला पुन्हा मारताना दुखापत झाली आहे। आता त्याला चालणे तर दूरच पण एक जखमी पाय खाली ठेवणे सुद्धा कठीण जात आहे। हा पाय आता काळा निळा पडला आहे आणि एवढे होऊनही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मात्र कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या या वाघाच्या प्रकृतीकडे आणि त्याच्या उपचाराकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही। तो नैसर्गिकरित्या ठीक होईल, वन विभाग त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे, असेच उत्तर ताडोबा व्यवस्थापनाकडून दिले जात आहे। त्यामुळे व्यवस्थापन सीएमच्या मृत्यूची वाट बघत आहेत का, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे।